नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांसाठी या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर एक खुशखबर समोर आली आहे। राज्याचे मुख्यमंत्री यांनी काल 26 जानेवारी रोजी राज्यामधील काही उर्वरित जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी उर्वरित पीक विम्याला मंजुरी देऊन आज हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे नियोजन केले आहे आणि त्यासाठी त्यांनी काल प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उरकून एक पत्रकार परिषद देखील घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली। तर मग त्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले आणि कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी ही पीक विम्याची रक्कम मंजूर केली आहे आणि त्या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांना कशा प्रकारे याचे वितरण करण्यात येईल जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच एका पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केली की राज्यामधील 35 जिल्ह्यांमधील शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचा हप्ता जमा करण्यात आला आहे आणि घोषणेनुसार 1.44 कोटी हेक्टर क्षेत्रासाठी पीक विमा सर्वेक्षण प्रदान करण्यात आले आहे, ज्यामध्ये 7.33 कोटी हेक्टर कापूस पीक, 3.14 कोटी हेक्टर सोयाबीन पीक, 2.57 कोटी हेक्टर मूग डाळ आणि 1.57 कोटी हेक्टर मका, 1.36 कोटी हेक्टर डाळ आणि 1.25 कोटी हेक्टर चण्याचा देखील या अंतर्गत समावेश होतो। तसेच या पीक विमा योजनेचा लाभ मिळणाऱ्या पात्र जिल्ह्यांच्या नावांची यादीही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली। 35 जिल्ह्यांमध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई उपनगर, नांदेड, नागपूर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा देखील या अंतर्गत समावेश होतो। तसेच ही प्रमुख घोषणा सूचित करते की महाराष्ट्र सरकारने राज्यामधील 35 जिल्ह्यांमध्ये कापूस, सोयाबीन, कडधान्ये आणि तृणधान्य यासारख्या प्रमुख पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा हप्ता जाहीर केला आहे। यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून मोठे संरक्षण मिळेल। याबरोबरच या पत्रकार परिषदेमध्ये समाविष्ट करण्यात येणाऱ्या गावांची नावे सांगितली नसली तरी मध्य मराठवाडा आणि विदर्भातील लाखो शेतकरी या पीक विमा योजनेचा लाभ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। पीक विमा हप्ता वेळेवर भरल्याने शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीबाबतच्या दाव्याची रक्कम त्वरित मिळेल याची खात्री होईल। या प्रमुख धोरणात्मक उपक्रमामुळे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळणे आता अपेक्षित आहे आणि आता अशा प्रकारे राज्यामधील या काही प्रमुख जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यांमध्ये लवकरच्या पीक विम्याची रक्कम देखील जमा करण्यात येणार आहे आणि अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।